पनीरसारखा घट्ट चक्का कसा बनवायचा आणि मार्केटपेक्षाही अगदी टेस्टी असं श्रीखंड कसं बनवायचं हे मी या व्हिडिओत घेऊन आलेली आहे. तर वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी आधी बघा मोठं भांडं घेतलं आहे. त्यावर मी एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावर अगदी पातळ असा कपडा झाकलेला आहे. माझा हा हँकी आहे. नेहमी मी यातच चक्का बांधते. यात मी आता 2 लिटर दही घालून घेते. आपल्याला दही फुल क्रीमवालं दही घ्यायचं आहे, आंबटवालं दही घ्यायचं नाही आहे, गोड दही घ्यायचं आहे. आता 2 लिटर मी दही घालून घेतलेलं आहे बघा. आणि पूर्ण कापड उचलून घेतलेलं आहे, एकत्र हातात वरती जमा केलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं बांधून घ्यायचं. तुम्ही त्याच रुमालाने किंवा त्याच कापडाने बांधू शकता. जर तुम्हाला त्या कापडाने किंवा त्या याच्याने बांधता नसेल येत तर दुसरी दोरी किंवा काही दुसरं साहित्य जसं रुमाल वगैरे घेऊन बांधू शकता. तर मी त्याच रुमालाच्या याच्याने त्याच कापडानेच बांधून घेते. बघा इथे पाणी गळत आहे. आपल्याला हे ओव्हरनाईट असंच बांधून ठेवायचं आहे, म्हणजे या दह्यात जेवढंही पाणी असेल आणि थोडं जरी आंबटपणा असेल तो पूर्णपणे या पाण्याद्वारे निघून जाणार. तर फुल नाईट मी बांधून ठेवलेलं होतं. आता बघा काढून घेतलेलं आहे. 2 लिटरचं अगदी थोडंच राहिलेलं आहे. साधारणतः 2 ते 3 वाटी दही चक्का होईल एवढा झालेला आहे. आता त्याला मी ओपन करते आहे बघा. दुसऱ्या दिवशी अगदी पनीरसारखं घट्ट असं दही झालेलं आहे. गोळा केला तर त्याचा लाडू बनतो असं घट्ट झालेला आहे बघा. मस्त असं झालेलं आहे. चवीला खूप छान लागते. आंबटपणा पूर्ण निघालेला आहे बघा. याचा मी गोळा बनवते, लाडू बनवते. अगदी सहजरित्या लाडू बनतोय याचा. आता मी चक्का एका मोठ्या वाट्यात ट्रान्सफर करते आहे बघा. या वाट्यात ट्रान्सफर करते चक्काला मी. अगदी पनीरसारखा घट्ट झालेला आहे. मी समोर दाखवतेच आहे पनीरसारखा घट्ट चक्का बघा. पनीरसारखा अगदी घट्ट असा चक्का निघालेला आहे. मस्त क्रीमी. आता याला टाकून घेतलेला आहे. यात आता बाकीचे साहित्य आपण घालून घेऊया. तर आता चक्का घातलेला आहे. चक्का साधारणतः मी आधी सांगितलं मोठ्या वाटीने जर घेतलं तर 3 वाटी चक्का झालेला आहे. तुम्ही क्वांटिटी बघू शकता. थोडा अंदाजाने पण मी सांगते आहे. मला एकदम जास्त गोड नको आहे म्हणून मी साखर आधी 1 वाटी घातलेली आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. नंतर मी अजून अर्धा वाटी म्हणजे मी 1.5 वाटी घेतल्या. जर प्रमाण जर बघितलं आपण तर मोठ्या वाटीने जर 3 वाटी चक्का असेल तर आपण 1.5 वाटी साखर घालायला पाहिजे, म्हणजे अगदी प्रमाणात व्यवस्थित असं श्रीखंडाला चव गोड जास्त होत नाही आणि कमी पण होत नाही. तर याला मिक्स करून द्यायचं आणि घाई गडबडीची वेळ असेल तर साखरेला थोडंसं मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घ्यायचं आणि मिक्स करायचं, म्हणजे लगेच श्रीखंडाच्या त्या चक्क्यात साखर विरघळली जाते. त्यानंतर मी इथे वेलची पावडर घातलेली आहे चवीप्रमाणे. तुम्ही एसेन्ससुद्धा घालू शकता, केवडा एसेन्स किंवा कुठलाही जो तुम्हाला आवडेल, किंवा गुलाबजल वगैरे घालू शकता. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्याने गोडाची चव जी असते, श्रीखंड असो किंवा हलव्याची चव असो, ती गोड पदार्थाची चव जास्त इन्हान्स होते, म्हणजे खूप छान चवीला लागते. तर मी अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर मी यात दूध घातलेलं आहे. दूध हळूहळूपणे मिक्स करते यात बघा. एवढं दूध घातलं आहे तरी पण ते घट्टच आहे. मी अजून दूध घालते. मला साधारणतः पाव किलोच्या आसपास दूध लागलेलं आहे याला. मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते. मी अजून थोडं दूध घालते बघा. पाव लिटर दूध होतं तर मी पाव लिटरपेक्षा थोडं कमी घातलेलं आहे. एकदम पातळ केलेलं नाही आहे. मार्केटचं आपल्याला एकदम पातळ काही मिळत नाही, घट्ट असं राहतं बघा. एवढं घट्ट आहे. व्हिप क्रीमसारखंच अगदी घट्ट आहे आणि चवीला पण अगदी क्रीमी टेक्स्चर लागतं. तर इथे मी आता फूड कलर घालते आहे. ऑप्शनल आहे फूड कलर. तुम्ही हवं तर फूड कलर स्किपसुद्धा करू शकता, पण फूड कलर घातल्याने एक छान कलर खूप सुरेख येतो आणि खायलासुद्धा छान वाटते. आता याला परत मी मिक्स करून घेते आहे व्यवस्थित असं. त्यानंतर यात ड्रायफ्रूट्स घालणार. ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदाम दोन्ही घातले होते. तुम्ही हवं तर कुठली एक वस्तू घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्स स्किपसुद्धा करू शकता. याला पण छान मी मस्त मिक्स करून घेते आहे. तुमच्याकडे ब्लेंडर असेल किंवा जर व्हिपक्रीम फेटायची जी मशीन येते त्याच्याने सुद्धा तुम्ही छान हे श्रीखंड फेटू शकता, म्हणजे अजून खूप छान क्रीमी वाटणार. तर याला मी छान व्यवस्थित असं फेटून घेते आहे, म्हणजे यात एअर पकडल्या जाते आणि खूप हलकं वाटते. अगदी व्हिपक्रीमसारखी टेस्ट येते याची. चवीला खूप छान लागते. तुम्ही हे श्रीखंड पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर, पराठ्याबरोबर खाऊ शकता किंवा मग असंच खाऊ शकता. माझ्याकडे बनवलं आहे आणि माझ्याकडे हे असंच संपलेलं आहे. ज्या दिवशी केलं त्या दिवशी 1 ते 1.5 तासाच्यात पूर्ण माझ्याकडचं श्रीखंड संपलेलं होतं. तर बघा मस्त असं झालेलं आहे. आता याला सर्व करते आहे.
बघा मस्त असं मी वाटीत सर्व केलेलं आहे बदामाचे काप काजू घालून. खूप छान असं झालेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा. यावेळेला नक्की बनवून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.